हॅलो मंडळी, सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती, कोकणचा नील या चॅनलवरती. आता सकाळचे 5:45 झालेत आणि आम्ही तऱ्यामध्ये आलो आहे. आज आहे 25 नोव्हेंबर. तर एक पार्सल येणार होतं गाडीवरती, त्यासाठी आम्ही आलो आहे पार्सल घ्यायला. गाडी अजून यायची आहे, जरा वाट बघतो. ठीक आहे. A few moments later. जवळजवळ अर्धा तास झाला, अजून गाडी आली नाही. बघा बघा, लवकर येऊन सांगितलं. थोडं वेळ अजून वाट बघता इली असत आता राजापुरापर्यंत इली असत. 2000 years later. 50 वर्ष वाट बघून शेवटी गाडी इलिया. जीवदानी गाडी लेट इलेली आहे. पार्सल 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 यायला एवढा वेळ वाट बघितला, पण ही गाडी नाही, दुसरी गाडी येणार. परत वाट बघा 50 वर्ष. काय आयला सकाळीच 5 वाजता उठून येलो, 5 वाजता, आणि गाडी ना रे वेळ घेता आता कुकडा. म्हणजे जवळजवळ ना आता 7:30 वाजायला आलेत आणि आम्ही 5:30ला आलो इथे तरायला. आणि विषय काय झाला आहे, विषय लय भारी झाला आहे. ज्या गाडीची डिटेल होती ती गाडीच नाही, ती दुसऱ्या गाडीची डिटेल दिली होती आम्हाला, आणि आम्ही वाट बघतोय त्या गाडीची. आणि आता ती गाडी आली आहे राजापूरला. आता जस्ट कॉन्टॅक्ट झाला, अजून परत 20 मिनटं अजून लागणार ती गाडी यायला. त्या गावात घराडे कामं होती, जमीन उकळूची होती, बारीक सारीक कामं टाकून इकडे सकाळी डोळे पुसून इकडे गेलो आम्ही. काय बोलणार. चला भेटूया गाडी आल्यावरती. मंडळी गाडी ती काय येईलच, पण तोपर्यंत तुम्ही जरा लाईक करा प्लीज, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कोकणचा नील या यूट्यूब चॅनलवरती. करा करा पटापट पटापट. चला बाळू. 1 eternity later. खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी गाडी इली, दुसरी गाडी. याच्यात तरी हा काय पार्सल. आम्हाला काय जीवदानीचा नंबर या केला, आम्ही जीवदानीची वाट बघतो. 5 वाजल्यापासून आम्ही पार्सल लयच आत ठेवलेला. आहे ना, यादव आहे ना. हां, यश राजन आहे. राजन त्याला एवढ्या आतमध्ये ठेवतात पार्सल. ओळखामता बिचारा पार्सल आहे येणार झेपल्या नाही, शेवटी ड्रायव्हर येलो. एवढंसं पार्सल आणि त्याला किती शोधूचा लागतं बघा. ह्या डिकीत नाही, आता ही डिकी खोलतं. ये मिल गया अपना पार्सल. टाकी कवर होते ना. अशा प्रकारे जीवदानीचा दिलाय ना नंबर. अशा प्रकारे आमचा पार्सल मिळाला. 100 वर्ष वाट बघून झाली. चला भेटूया आता पुढे थोड्या वेळात. बाय बाय मंडळी. मी सकाळीच यायचं होता जमीन उकूसाठी, पण अचानक तिकडे जाऊचं लागला. ते पार्सल येणार होतं ना, पण ते पार्सलनेच घोळ घातल्या. इकडेच गेले 2-2.5 तास. तर इकडे आलो आहे मी शेतात. आता ट्रॅक्टर चालू करून हे काल मळ्या उकळदूर केली. आता इथून एवढी करायची आहे उकळदूर. चला तर मग दाखवत आहे कशी करतो ती. पेट्रोल टाकून घेऊया.
हॅलो मित्रांनो, सकाळी ट्रॅक्टर धरत होतो तर धरता अचानक कॉल आला, म्हणजे घरातूनच कॉल आला की डॉक्टरकडे जायचं होतं. त्याच्यामुळे अर्जंटमध्ये जावं लागलं जरा, आणि नंतर मग काही वेळच नाही भेटला इकडे यायला. परत संध्याकाळवर आता परत मार्केटला जाऊन आलो जरा. सिलेंडर गॅस संपली होती तर गॅस आणायला गेलो होतो बाटला, आणि आता आलो मी. आता वाजलेत 5 आणि एवढा एरिया व्हायचा आहे. तर एकाला अजून बोलवलं काकाला, तो पण येतोय ट्रॅक्टर घेऊन येता. बघूया आता 2 ट्रॅक्टरने किती होता. स्टँड आणायचं पण विसरलो यार गडबडीत. ठीक आहे, बघू चला. मंडळी आता संध्याकाळी उकळ घालता 2 ट्रॅक्टरने उकळ घालत होता, पण वेळ पण कमी होतो आणि पेट्रोल पण कमी होता. पेट्रोल आणून चाललंय आता, कारण उद्या सकाळीच जाऊन तेवढा परत 5 मळ्या उरले ते उपयोगचे. ठीक आहे, चला उद्या पेट्रोल पंपावर. बाय बाय. तर मंडळी वैभववाडीत जाता जाता फाटक लागला. होऊ शकतास किती मोठी, काय दिसत नाही बाबा, लय मोठी रांगा. हे बघा गाडी पण येता आता, ट्रेन जुजुक 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 पहिली इली रे मालगाड़िया. ठीक है, टाटा बाय बाय. चलो मिलते हैं मार्केट में. तर मंडळी आता मी इलय वैभववाडी मार्केटमध्ये, आमच्या वैभववाडी मार्केटला. आय लव्ह वैभववाडी. बघू शकता संध्याकाळची वेळ ही आता 7:30 वाजलेत. तर आजचा दिवस यो काय असंच गेलो ट्रॅक्टर धरण्यात, आणि मध्ये जरा 1-2 भाडी इली होती, पण ती शूट करूक भेटली नाही. कारण की कसं सिच्युएशनच तशी असतं की काही वेळा नाही जमत की शूट करायचा की ती सिच्युएशन हँडल करायची, असा विषय होता. म्हणजे एकंदरीत बोलू झालं तर तुमका असं वाटत असत की ब्लॉग बनवणं एकदम सोपा, तसा नसता. मी आता अनुभव घेतो आहे की जेवढा आपल्या जीवनात जेवढे पण घडामोडी घडतात दिवसभराचे, ते सगळेच आपले शूट करू शक्य नाही होत. आणि म्हणजे नाहीच होत, मी प्रयत्न केले आहे. कारण की सिच्युएशनच अशी असतं की आपण ती सिच्युएशन हँडल करायची की ब्लॉग शूट करायचं असं असतं. ठीक आहे, तर आज दिवसभरात जे काय अपडेट काय असतील ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये ॲड करतो. बघा. ठीक आहे, भेटूया.